आज सकाळी सकाळी कोणाची लॉटरी लागू न लागो, पण माझ्या स्मितुडीची लॉटरी ही लागलेली होती. कारण की त्याचे आई-बाबा आलेले होते. त्याच्यासाठी एवढा सारा खाऊ घेऊन आलेले होते. त्याला काय खाऊ आणि काही नाही असं होत होतं. म्हणून सगळं तपासणी करत होता माझ्यासाठी काय-काय घेऊन आले. सकाळी उठल्या-उठल्या इतका सुंदर भेटला होता आई-बाबांना, पण त्यावेळेस माझा मोबाईल हातात नव्हता कॅप्चर करण्यासाठी. म्हणून हा सीन मी कॅप्चर केला आणि इकडे मम्मीने माझ्यासाठी आळूवडे आणले होते चितळेचे, जे की मला आवडतात खूप. मम्मीने नाश्ता करून दिला आमच्यासाठी आणि हिला काही शांत बसवत नाही. आले की लगेच कामाला लागली. प्रवास झालाय. आधीच हिचं दुखत होतं. आराम करण्यासाठी बोलवले, पण हिची कामं सुरू झाली. मम्मी-पप्पा कधी पण लेकीच्या घरी पाहुणे बनून नाही, तर आधार बनून येतात. हे मला प्रत्येक वेळेस जाणवतंच. आणि इकडे मी स्मितची खेळणी काढलेली होती, जी तो खेळत नाही. ते मी म्हणलं कुणाला तरी देऊन टाकावी खेळायला. मम्मी इकडे तिचं काम आवरत होती. मी काय मस्तपैकी एन्जॉय करत बसलेले होते आज. जेवण-खावण, नाश्ता. कारण की मला काही कामं करायची नाही. त्याच्यामुळे ती गॅलरी सजवा-सजवी हे सगळ्या माळा तिने धुवून घेतलेल्या होत्या. तोपर्यंत इकडे स्मितुडी आलेली होती स्कूलमधून. आज घर बघून तोही खूप चकित झालेला होता. मला म्हणला, "मम्मा हे सगळं आईने केलेलं असेल 100%." त्याला ही आईची पारख आता कळलेली, की आई आपली काम केल्याशिवाय राहत. इकडे जेवायचा टाईम झालेला होता. त्याच्यामुळे आईने गरम-गरम भाजीला फोडणी द्यायला घेतली होती. आज आमच्या जेवणात पालकाची भाजी होती, जी की मला खूप आवडते आईच्या हातची. तोपर्यंत म्हणलं स्मितुडीसोबत गप्पा माराव्यात. स्कूलमध्ये काय-काय झालं, काय नाही ते विचारावं. पण ह्याची मस्ती काही वेगळी चाललेली होती. ह्याचा मस्तीचा मूड होता. त्याच्यामुळे मग व्हिडिओमध्ये डान्स वगैरे करत होता. इकडे माझी भाजी झालेली होती. मस्तपैकी असं चुरून काला करून खायला कोणाकोणाला आवडतं तर नक्की सांगा. फक्त ह्याच्यासोबत मी भाकरी मिस केली नाही, तर मला पालकाचा गरगटा आणि भाकरी खूप आवडते. इकडे आळूची वडी, शेंगदाणे ते तोंडी लावायला दिलं होतं मम्मीनी. कारण की मला काही खाऊशीच वाटत नाहीये, तोंडाला चव नाहीये. थोड्या दिवस होईल म्हणले डॉक्टर अजून आणि नंतर होईल सगळं नॉर्मल. या नकट्यालाही माझ्यासोबत जीव घालायचा प्रयत्न करत होते. आईने इतकी छान रूम आवरलेली होती आणि रूमही आज मोठी दिसत होती माझी. बेडरूम वगैरे सगळं आवरून झालं. घर पण आवरून झालेलं होतं. मग म्हणलं मस्तपैकी चहा घ्यावा. पण त्याआधी म्हणलं तुम्हाला गॅलरीचा हा लूक दाखवावा, जो की आईने आज केलेला होता. आता बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच घर कसं सेटअप केलंय ते आईने आलेच. चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग यायला उशीर झालेला आहे कारण की माझी तब्येत ठीक नाहीये. आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.